नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण अशा प्रकारचा स्क्वेअरमधला एक सुंदर लटकन कसा तयार करायचा ते बघणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे आणि लटकन किती सुंदर दिसतोय बघा तुम्ही. खूप सुंदर आहे. तर चला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे हे 2-3 प्रकारचे कापड 3 घेतलेले आहेत. एकाच प्रकारचे 3 कापडाचे भाग घेतलेले आहेत. ज्यातील एक मोठा भाग आहे 5.5 बाय 5.5 इंच इतका आहे. आणि दुसरा भाग आहे हा पहा, हा 4.5 बाय 4.5 इतका आहे. हे पहा, बघू शकता तुम्ही. आणि हा तिसरा आहे 3.5 बाय 3.5. तर अशा प्रकारचे मी 3 भाग घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा जो मोठा कापडाचा भाग आहे तो घ्यायचा आहे स्क्वेअर आणि त्याचे डबल फोल्ड करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे डबल फोल्ड त्रिकोण करून घ्यायचा आहे. त्रिकोण करत असताना डबल फोल्ड करायचं नक्की आठवणीत असू द्या. आणि अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायच्या. अशाच पद्धतीने आपल्याला तीनही स्क्वेअर त्रिकोण बनवून डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचे आहेत. हे पहा. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे तीनही जे स्क्वेअर आहे तीनही जे त्रिकोण आहेत ट्रायंगल, ते अशा पद्धतीने एकाच लाईनमध्ये एकमेकावरती ठेवून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा मोठा, नंतर मिडल, नंतर छोटा, असे तीनही एकामेकावर ठेवून घ्यायचे आहेत आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशी अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. अशी शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला बांधणी लेस घ्यायची आहे आणि अगदी सेंटरला ठेवून जी आपण शिलाई मारली होती सेम त्यावरूनच स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची आहे. असं फोल्ड करून घ्यायचं आहे सेंटरला मध्ये घालून आणि जशी शिलाई मारली होती तशीच सेंटरला ठेवून स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे स्ट्रेट शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं म्हणजे लटकनला फिनिशिंग खूप छान येतं. आणि आता आपल्याला लटकन सुलट करून घ्यायचं आहे. सुलट केल्यानंतर तो आपल्याला अशा प्रकारचा दिसेल. हे पहा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूचे कोपरे घ्यायचे आहेत आणि ते अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत. हे पहा. आणि त्या कोपऱ्याच्या एंडला आपल्याकडे जे पण मणी अवेलेबल असतील ते लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथं खाली आपल्याला जे मणी आपल्याजवळ असतील ते लावून घ्यायचे आहेत किंवा त्याच्या खाली तुम्ही छोटंसं लटकन देखील लावू शकता. मी माझ्याकडे लटकनच्याच साईजचा एक छोटासा मणी होतं ते लावून घेत आहे. त्यानं देखील खूप सुंदर असं लुक येत आहे. तुमच्याकडे आणि काही आयडिया असल्यास तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर हा असा छोटासा सुंदर लटकन मी लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता वरती जे 2 भाग आहेत, जे म्हणजे पॉइंट आलेले आहेत कोपऱ्याचे, तिथं देखील आपल्याला अटॅच करून गोल्डन मणी लावून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही व्हाईट मणी देखील लावू शकता तुमच्या आवडीनुसार. माझ्याकडे गोल्डन मणी अवेलेबल होते तर मी ते लावून घेतलेले आहेत. हा देखील लटकन खूप सुंदर आणि सोपा आहे. नवीन शिकणारे देखील खूप सोप्या पद्धतीने लगेच बनवू शकतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे पहा, अशा पद्धतीने लटकन तयार झालेलं आहे. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर पूर्णपणे लटकन बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता कसा बनलेला आहे. हा पहा. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून मला नक्की कळवा.